नमस्कार, मी राजेश। आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे। महाराष्ट्र दिनाच्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना हार्दिक शुभेच्छा। एक प्रश्न सगळ्यांना पडला असेल, 1 मेलाच का महाराष्ट्र दिन मनवला जातो? याचं उत्तर सुद्धा तुमच्याजवळ असेल, परंतु नसेल तर मजा आहे का? याच्या मागचं कारण रोचक आणि संघर्षमय आहे। 106 लोकांचं बलिदान त्यामागे लपलेलं आहे। जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात एकच राज्य होते। त्याला बॉम्बे स्टेट या नावाने ओळखले जाते। भाषेच्या आधारावर वेगळ्या राज्याची माग झाली। त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुद्धा उभे राहिले। त्यावेळेस मराठी भाषा बोलण्यावाल्या लोकांनी भाषेच्या आधारावर आणि संस्कृतीच्या आधारावर वेगळ्या राज्याची माग केली आणि त्याची राजधानी मुंबई व्हावी अशी सुद्धा माग केली। या सगळ्या गोष्टीच्या विरोधात म्हणजेच बॉम्बे स्टेटचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते। त्यांना वाटायचं की मुंबई ही व्यावसायिक आहे, म्हणजेच व्यावसायिक लोकांची आहे, बहुभाषीय आहे। ते भाषेच्या आधारावर निर्माण झालेल्या कोणा एका राज्याची मुंबई व्हावी यापेक्षा मुंबई केंद्रशासित व्हावं, केंद्रशासित प्रदेश व्हावा, म्हणजेच युनियन टेरिटरीज व्हावं असं त्यांना वाटायचं। त्यामुळे गिरगाव चौपाटी येथे एस के पाटील यांच्यासोबत एका महासभेत त्यांनी घोषणा केली की जोपर्यंत सूर्य चंद्र राहील तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची होणार नाही। मग काय, या विधानामुळे, या घोषणेमुळे लोकांमध्ये आक्रोश वाढला, लोकांमध्ये हिंसा निर्माण झाली। लोकांनी काळे झेंडे सुद्धा दाखवले, चपला आणि टमाटर सुद्धा फेकून मारले। आणि त्यावेळचं जे वर्तमानपत्र होतं मराठा, त्यामध्ये प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांच्या विचाराची, त्यांच्या धोरणाची टीका केली आणि आंदोलनाला पुन्हा वाव मिळाली। मग आंदोलन दाबण्यासाठी पोलिसांना गोळीबाराचा आदेश मिळाला। त्यावेळी 106 लोकांचा जीव गेला। 106 लोकांचा जीव गेल्याच्या नंतरही मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला नाही। ही वेगळी गोष्ट आहे की त्यांना केंद्रात बोलावून अर्थमंत्रीपद देण्यात आले नंतर, परंतु स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनी आंदोलनाच्या समर्थनामध्ये राजीनामा दिला। मुंबई महाराष्ट्राची नाही व्हावं या भावनेच्या विरोधात हा राजीनामा होता। पोलिसांनी केलेल्या गोळीबाराच्या विरोधात हा राजीनामा होता। त्यामुळे आंदोलनाला पुन्हा वाव मिळाली, आंदोलन उग्र झाले। ही सगळी परिस्थिती बघून 1 मे 1960ला त्यावेळेचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वेगळ्या महाराष्ट्राची घोषणा केली आणि तेव्हापासून 1 मेला महाराष्ट्र दिन म्हणून मनवला जातो। हे आंदोलन एका व्यक्तीचं आंदोलन नव्हतं, हे जन आंदोलन होतं। या आंदोलनाचं नेतृत्व संयुक्त महाराष्ट्र समितीने केलं। यामध्ये प्रमुख एस.एम. जोशी, प्रल्हाद केशव अत्रे आणि अमर शेख यांच्या लिखाणामुळे आणि भाषणामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण झाली। असल्या प्रकारे आपल्या 1 मे महाराष्ट्र दिनाची कहाणी आहे। समोर विदर्भाबद्दल माहिती बघू, त्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करून ठेवा।